आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी पोलीस सह उपायुक्त संजय एनपुरे आहेत। एनपुरे सर, खरं तर तुमचं टीव्ही मध्ये स्वागत आहे। आपण पाहतोय की आज नशामुक्त अभियानाअंतर्गत अनेक अंमली पदार्थ नष्ट करण्यात आलेले आहे। 26 कोटीहून अधिक अंमली पदार्थ नष्ट करण्यात आलेले आहेत। आज आपल्याला सर्वांना कल्पना आहे की केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने जे समाजाला दुष्परिणाम घडवणारा जे मेजर चॅलेंज आहे ते म्हणजे ड्रग्ज, आणि या ड्रग्जच्या विरुद्ध मोठी लढाई पोलिसांच्या माध्यमातून उभारलेली आहे। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने गेल्या वर्षी नशामुक्त नवी मुंबई असा नारा दिलेला आहे, आणि याचा नशामुक्त नवी मुंबई 2.0 चा एक भाग म्हणून गेल्या वर्षभरात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रामध्ये जे विविध 35 केसेस केल्या गेल्या, त्या 35 केसेसमधलं 26 कोटी 48 लाख इतक्या मोठ्या किमतीचं गांजा, त्यात अफीम, चरस, MD आणि इतर जे काही सिंथेटिक ड्रग्ज आहे त्याचा शास्त्रीय पद्धतीने आणि कायदेशीर कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी आज डिस्पोजल करण्यात आलेला आहे। या ठिकाणी मुंबई वेस्ट मॅनेजमेंट ही या भागातली शासनमान्य अशी प्रतियश अशी कंपनी आहे जी वेस्ट मॅनेजमेंटमध्ये एक्सपर्ट आहे, आणि त्यांच्याकडे त्या स्वरूपाचं कुशल तंत्रज्ञान आहे आणि मनुष्यबळ पण आहे। त्यांच्या इथे आपण पूर्णतः या ड्रग्जचा आज विनाश हा स्थानिक आमदार लोकप्रतिनिधी मंदाताई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते याला सुरुवात करून आज पूर्ण केलेला आहे। खरं तर सर, आपण पाहतो की आपलं नवी मुंबईचं अभियान आहे नशामुक्त अभियान, त्यानंतर देखील आपण पाहतो की नवी मुंबईमध्ये लपून छपून काही जे विद्यार्थी असतील किंवा नागरिक असतील ड्रग्जच्या आहारी जात आहेत, त्यांना आपण काय संदेश द्या? मी असं म्हणेल की ही लढाई जी आहे ही कंटिन्युअस प्रोसेस आहे। एका सिंगल कारवाईमध्ये हा जो काही आव्हान किंवा जे चॅलेंज आहे तर त्याला आपण मर्यादा पूर्णता घालू शकत नाही। यासाठी सातत्याने पोलीस खातं हे प्रयत्न करत आहे। आता नव्याने कालच आपल्या इथे सानपाडा पोलीस स्टेशनचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते झालं। त्या ठिकाणी एक अँटी नार्कोटिक टास्क फोर्स हा सुद्धा त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे। हा राज्य पातळीवरचा टास्क फोर्स आहे, आणि ठाणे, नवी मुंबई आणि कोकण परिसर याच्यासाठी याची निर्मिती करण्यात आलेली आहे। तर शासनाचं या भागावरती असणाऱ्या ज्या काही ड्रग्जच्या संदर्भाने असणाऱ्या ॲक्टिव्हिटीज आहे त्याचं पूर्णतः निर्मूलन करण्याचं धोरण आहे, आणि त्यासाठी हा टास्क फोर्स सुद्धा आता ऑपरेशनल झालेला आहे। IG शारदा राऊत ह्या त्याच्या प्रमुख आहेत, आणि या माध्यमातून मला तरुणांना, पालकांना, शिक्षकांना आणि प्रिन्सिपल्सना हे सांगायचं आहे की ड्रग्ज हा इतर व्यसनांच्या सारखा व्यसन प्रकार नसून त्यापेक्षा अधिक विघातक आणि संपूर्ण येणाऱ्या तरुण पिढीला बर्बाद करू पाहणारा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला व्यसन घालणारा, प्रतिबंध करणारा, एक चांगलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आणि चांगली समाज शांतता आणि समाज मन राखण्याच्या विरुद्ध असणारा हा व्यवसाय आहे, आणि त्या स्वरूपाचं घातक असं व्यसन आहे। आणि याला जर आपल्याला ताब्यात ठेवायचं असेल आणि इतर ज्या वेस्टर्न कंट्रीज ज्या कड्यावरती या ड्रग्जच्या माध्यमातून पोचलेल्या आहेत त्यांच्यासारखी जर आपली परिस्थिती जर होऊ द्यायची नसेल तर समाजातल्या प्रत्येक घटकांनी या ड्रग्जच्या विरुद्धच्या लढाईत पुढे आलं पाहिजे। याच्याबद्दल काहीही भीती न बाळगता त्यांनी आपल्या सवंगडी, शेजारी, कुटुंबातला एखादा घटक, मित्र जर या ड्रग्जच्या आहारी कुठे जात असेल असा संशय जरी आपल्याला आला तरी कृपया त्यांनी पुढे यावं। एखादी NGO असेल, कुणी समाज सुधारक असतील, कुणी समाजातले नेते असतील, काही राजकीय नेते असतील, पत्रकार बंधू असतील, पोलीस दादा दिदी असे असतील, त्यांच्यापर्यंत ही माहिती आपण निर्भीडपणे पोचवावी। आपलं नाव हे निश्चितच गुप्त ठेवलं जाईल आणि त्याच्याबद्दल 100% अत्यंत कडक कारवाई केली जाईल। धन्यवाद। खरं तर आपल्यासोबत होते पोलीस सहआयुक्त संजय एनपुरे यांचं असं देखील म्हणणं आहे की ड्रग्जच्या विरोधात आपण सर्वांनी पुढे यायला हवं, कोणी घाबरू नये, अशी जी प्रतिक्रिया ती त्यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह मी रवी कराड, TV9 मराठी, तळोजा, नवी मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.